अधिक मास विशेष ऑफर्स फक्त कैलास अडगावकर ज्वेलर्समध्ये. 15 मे ते 15 जून दरम्यान चांदीच्या मजुरीवर 50% सूट आणि सोन्याच्या मजुरीवर 30% सूट. आजच भेट द्या. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत एक जण मोबाईल घेऊन वसंतराव पवार चौकाकडून दत्त चौक DK नगर रस्त्याने पायी जात असताना ऋषिराज कन्स्ट्रक्शन समोर पाठीमागून एक निळ्या रंगाचे पल्सर मोटरसायकलवर आलेल्या दोघांनी हाताला जोरात झटका देऊन हातातील मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून घेऊन चोरून नेला असल्याबाबत गंगापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्हे शोध पथकाचे अधिकारी आणि अंमलदार सदर गुन्ह्यातील प्राप्त CCTV वरून मोबाईल चोराचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार सुजित जाधव यांना CCTV फुटेजमधील मोबाईल चोर हा रेकॉर्डवरील सराईत आरोपी ज्ञानेश्वर उर्फ नन्या मोतीराम दिवे हा असल्याची खात्री झाली आणि त्यावरून गुन्हे शोध पथकाचे अधिकारी आणि अंमलदार हे सदर आरोपीचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार सुजित जाधव यांना मिळालेल्या माहितीने संशयित आरोपी ज्ञानेश्वर उर्फ नन्या दिवे हा पाटील वस्ती कॅनॉन रोड गंगापूर शिवार येथे येणार असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून त्यास ताब्यात घेतले. दुसरा संशयित आरोपी गोवर्धन उर्फ गौरव गोपाळ शेवरे हा हातरुंडी पेठ येथे मिळून आला आणि त्याच्याकडून मानवी कौशल्य वापरून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून 21 मोबाईल फोन आणि चोरी केलेल्या 5 मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. मोबाईल आणि मोटरसायकल चोरीबाबत आरोपितांकडून मोबाईल स्नॅचिंगचे 2 गुन्हे आणि 5 मोटरसायकल चोरीचे गुन्हे असे एकूण 7 गुन्हे उघडकीस आले असून आतापर्यंत 6 लाख किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून अधिक तपास सुरू आहे. सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कनिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर सुराळकर यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे, पोलीस हवालदार गिरीश महाले, रवींद्र मोहिते, भागवत थबिल, सुजित जाधव, गोरख साळुंके, प्रवीण केदारे, तुळशीदास चौधरी, मच्छिंद्र वाकचौरे, मनोज भोये, यशराज पोतन, घनश्याम भोये, सागर बोंदे, दीपक तुसाने यांनी केले आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार गिरीश महाले हे करत आहेत. NCN न्यूजसाठी प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे, 7.